तर मुंबईतलं वाढतं हवा प्रदूषण हा चिंतेचा विषय झालाय। या हवा प्रदूषणामुळे शहरातल्या नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत। याचीच दखल घेत कोर्टानं महापालिका प्रशासन, आयुक्त आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला खडे बोल सुनावले आणि लवकरात लवकर या समस्येवर तोडगा निघेल अशी अपेक्षा कोर्टानं व्यक्त केली। हवा प्रदूषणावर कोर्टातलं वातावरण कसं तापलं पाहूया। ही दृश्य राजधानी दिल्लीतली नाहीयेत, तर आपल्या राज्याची राजधानी मुंबईची आहेत। मुंबईचा आजचा AQI अर्थात एअर क्वालिटी इंडेक्स 104 आहे, जो धोक्याच्या पातळीवर आहे। लोकांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होतोय आणि त्यामुळेच आज हायकोर्टात वातावरण चांगलंच तापलं। मुंबईतल्या हवा प्रदूषणाची मुंबई हायकोर्टानं गंभीर दखल घेत मुंबई महापालिका आयुक्त आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला खडे बोल सुनावले। महापालिका आयुक्तांवर तर अक्षरशः प्रश्नांची सरबत्ती केली आहे। तुम्ही शेवटचा आढावा कधी घेतला होता? तुमच्या समोर तपासणीचे अहवाल काय होते? कधीतरी स्वतः रस्त्यावर जा, म्हणजे तुम्हाला वस्तुस्थिती कळेल। जर आयुक्तांनी ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून आढावा घेतला तर त्याचे तपशील सांगा। प्रदूषण नियंत्रण उपकरणाच्या कमतरतेवर आपण काय पावलं उचलली? आम्ही हा विषय हाती घेतल्यावरच तुम्हाला जाग आली का? नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई केली नाही तर आम्ही पालिकेवर कारवाई करू। बांधकामांच्या ठिकाणी मजुरांच्या आरोग्याची काय काळजी घेतली जाते? बांधकाम स्थळी मोठ्या प्रमाणावर नियमांचं उल्लंघन होतं, काय कारवाई केली? कोर्टानं असं ताशेरे ओढल्यानंतर महापालिका आयुक्त भूषण गगरानी यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते पाहूया। Honorable Court asked BMC about the probable points of implementation, number one, and if new suggestions have been given by the petitioners, so consider those suggestions, particularly related to strict implementation as well as the worker safety. So whatever in our jurisdiction, BM jurisdiction, court has asked us to submit the report tomorrow again. पण मुंबईतली हवा दिवसेंदिवस का ढासळते? आजच्या सुनावणी दरम्यान प्रत्येक नागरिकानं आपल्या आरोग्याची काळजी घेणं हे मूलभूत कर्तव्य असल्याची आठवणही कोर्टानं करून दिली आहे। कोर्टानं दखल घेतल्यानंतर आता महापालिका प्रशासन आणि आयुक्त या वाढत्या हवा प्रदूषणाला आळा घालण्यासाठी ठोस आणि कठोर पावलं उचलतील अशी अपेक्षा आहे। पण तोवर आपण स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।